जय श्रीराम मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। आज मित्रांनो आपण भाऊ बहिणीवर 3D कॅमेरा व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। आणि जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी AW, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि मित्रांनो आज आपण जो व्हिडिओचा प्रिव्ह्यू दाखवणार आहे, जो प्रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। इंस्टाग्रामवर मी सर्व प्रिव्ह्यू व्हिडिओ अपलोड करत असतो। इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग शिकवलं जाते। त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे। व्हिडिओ लाईक केले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या व्हिडिओचा जो प्रिव्ह्यू आहे ते प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आपण पाहायला सुरुवात करून घेऊया। पण मित्रांनो व्हिडिओचा प्रयोग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। भाऊ बहिणीचं नातं पण किती वेगळं असतं ना। नेहमी भांडतात पण एकमेकांपासून दूर जाण्याचा विचार आला की डोळ्यात पाणी आणतात। Once more, once more, once more. गाना बजाओ। भाऊ बहिणीचं नातं पण किती वेगळं असतं ना। नेहमी भांडतात पण एकमेकांपासून दूर जाण्याचा विचार आला की डोळ्यात पाणी आणतात। मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचे आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। तर मित्रांनो बघा की ती मी तुम्हाला काही हिरव्या लेअर इथे ॲड करून दिलेले आहे। तर मित्रांनो ही जी हिरव्या लेअर आहे त्यामध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे, जे PNG मी तुम्हाला दिलेले आहे ते PNG यामध्ये ॲड करायचे आहे। तर मित्रांनो आपला व्हिडिओ 3D मध्ये कन्वर्ट होऊन जाईल। तर मित्रांनो बघा की आपल्याला याची खाली तुम्हाला बॅकग्राऊंड ऑप्शन पाहायला मिळेल, तर त्यावर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे। कलर फिलवर क्लिक करायचे आहे, या ऑप्शन क्लिक करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर ओपन करून घ्यायचे आहे। ते फोल्डर ओपन केल्यानंतर बघा ही जे बॅकग्राऊंड पाहायला त्यावर क्लिक करायचे आहे। बॅकग्राऊंडवर जर आपण इथे क्लिक केले तर मित्रांनो बघा की तुम्हाला बॅकग्राऊंड PNG ते पाहायला मिळत आहे। मित्रांनो आपल्याला प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। ते ॲड केल्यानंतर बघा अशा प्रकारे ते ॲड होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो वरती तुम्हाला झेंडा PNG पाहायला मिळेल, ते सिंपल त्यावर क्लिक करायचे आहे। इथे कलर फिलवर क्लिक करायचे आहे, इथे मराठी टेकवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो झेंडा PNG म्हणजे ही PNG तुम्हाला पाहायला मिळून जाईल। ते प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर परत बॅक यायचे आहे। 3 नंबरची जी PNG पाहायला मिळेल ती आता डोळ्यात अशा प्रकारे PNG तुम्हाला नाव दिलेले तर डोळ्यात मित्रांनो कलर फिलवर क्लिक करायचे आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तर डोळ्यात बघा अशा प्रकारे जे PNGचे नाव आहे बघा इथे PNGचं नाव आहे, तर इथे तुम्हाला हे नाव इथे पाहायला मिळून जाईल। ते सेम नाव आहे ते मित्रांनो आपलं प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला इथे पण एकमेकांना अशा प्रकारे PNGचं नाव पाहायला मिळेल, तिथे कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। पण एकमेकांना आता आपल्याला अशा प्रकारे पाहून घ्यायचे ते PNG कोणती आहे बघा ही आहे, तर प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो परत बॅक यायचे आहे, फुलावर क्लिक करायचे आहे, फुल PNGवर कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि बघा ही जी PNG आहे फुलाची PNG ते आपल्याला इथे नावसुद्धा इथे पाहायला मिळून जाईल। तर प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो तशा प्रकारे मी तुम्हाला इथे हे जे PNG नाव दिलेलं आहे तसेच मित्रांनो इथे सुद्धा मी तुम्हाला नाव दिलेलं आहे। तर आपल्याला भाऊ बहिणीचं नातं अशा प्रकारे ते टेक्स्ट PNG तिथे ॲड करून घ्यायचे आहे। तर भाऊ बहिणीचं नातं इथे पाहून घ्यायचं आहे। तर भाऊ बहिणीचं नातं इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचं आहे। ते ॲड केल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला नेहमी बंधन सॉरी मित्रांनो हां तेच आहे ते मित्रांनो ते आपल्याला इथे नेहमी भांडण अशा प्रकारे ते आहे। तर प्लसवर क्लिक करून आपल्याला इथे ही जी आहे नेहमी भांडण अशा प्रकारे बघा की ही जी PNG आहे ते प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो बघा की ते ब्रदर्स अँड सिस्टर अशा प्रकारे PNG आहेत। ब्रदर सिस्टर म्हणजे मित्रांनो जे आपला स्वतःचा फोटो असेल ते मी इरेज केलेला असेल तर इथे ॲड करून घ्यायचं। बघा की हे जे आहे ते मी ते प्लसवर क्लिक करून ॲड करून घेतो। जर मित्रांनो तुमचा असेल तर मित्रांनो ते आपल्याला व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्येच ॲड करायचं। थोडे इकडे तिकडे झाले असेल तर मित्रांनो ते आपल्याला व्यवस्थित सेंटरला झूम करून इथे ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथे PNG2 तर PNG2वर क्लिक करायचे आहे आणि ते कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो PNG2 म्हणजे ही आपली PNG2 आहे, सॉरी मित्रांनो 1 आहे, ते PNG2 ही आहे। ती मित्रांनो PNG2 आपलं प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर PNG1वर आपला क्लिक करायचे आहे, कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो जी PNG1 आहे ही PNG1वर आपल्याला इथे क्लिक करून इथे PNG1 इथे घेऊन घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे थोडे बॅग यायचे
आणि ही जी सॉरी मित्रांनो आपण डायरेक्ट बॅग आलेली आहे. तर मित्रांनो थोडे आपल्याला वरती यायचे आणि ते भाऊ बहीण PNG पाहिजे ते ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. कलर फिलवर क्लिक करायचे आहे आणि भाऊ बहीण PNG मित्रांनो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे. बघा भाऊ बहीण PNG आहे ते आपलं प्लसवर क्लिक करून ॲड करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे मित्रांनो ही जी PNG आहे तर पूर्णपणे इथे ॲड झालेली आहे. तर मित्रांनो पूर्णपणे ॲड झाल्यानंतर आपल्याला बघा की इथे हे पाहायला मिळून थोडं लँगसुद्धा मारू शकतो मोबाईल. त्यामुळे मित्रांनो आपण इथे पाहून घेत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या इथे बॅग यायचे आणि ते 3D कॅमेराची जी प्रिसेट आहे ती आपल्या इथे पेस्ट करून टाकायची लेअर. तर मित्रांनो आपण इथे बॅग घेऊया. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपला 3D कॅमेरा जी लेअर आहे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून जर मित्रांनो ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे म्हणजे इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल. त्यानंतर कॅमेरावर क्लिक करायचे आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि ते कॉपी लेअर ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो ही लेअर जर तुम्हाला तयार करता येत नसेल तर मित्रांनो ऑलरेडी मी याच्यावर एक व्हिडिओ तयार केला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल. तिथून जाऊन मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ती लेअर तयार करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायची आहे आणि ते बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे. त्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे ही जी ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचे आहे. ही जी पेस्ट लेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला पेस्ट करून टाकायचे आहे. ती पेस्ट केल्यानंतर मित्रांनो परत या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि इथे वरती व्हिडिओचे ऑप्शन पाहायला ते आपल्याला चालू करून घ्यायचे. त्यानंतर परत या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. इथे प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे जे लोगो असेल समजा तुमच्या चॅनलचा तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो बघा की आपल्याला जो लोगो असेल तुम्ही ठेवलेला असेल तर मित्रांनो ते लोगो आपल्याला प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग ट्रान्सफर क्लिक करायचे आहे, झूमवर क्लिक करायचे, याची साईज आपल्याला कमी करून टाकायची. बघा मी ते साईज कमी करून टाकतो. या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि हा जो लोगो आहे तो कोणत्याही एका ठिकाणी इथे लावून घ्यायचा आहे. तर बघा मी ते वरती या ठिकाणी लावून घेतो सेंटरला. त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे आहे आणि या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे. तर बघा अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम साधा आणि सोप्या स्टेपमध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग शिकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.